मार्च महिन्यात कुंभ राशीसाठी शेवटातून नवीन सुरुवात ही मुख्य ऊर्जा कार्यरत आहे. म्हणजे काय तर एखाद्या गोष्टीचा एंड होतोय आणि नवीन गोष्टीची सुरुवात होतीये. काही गोष्टी संपतील पण त्यातूनच नवीन मार्ग ओपन होतील. जुन्या अध्यायाचा शेवट होऊन नवीन अध्यायाची सुरुवात होईल. मार्च महिना तुमच्या लाईफमध्ये काही महत्वाचे चेंजेस घेऊन येतोय. काही ठिकाणी अर्थातच थोडासा तणाव निर्माण होईल, परंतु एकंदर सकारात्मकता, आनंद आणि नवीन सुरुवातीचा काळ आहे. या महिन्यात तुम्हाला काय काय अनुभव बघायला मिळतील ते आपण आजच्या विश्लेषणात पाहणार आहोत. नमस्कार. ज्योतिष आणि रहस्यमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजच्या या विश्लेषणात आपण कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी मार्च महिन्यात कर्माचे पॅटर्न्स कसे दिसत आहेत ते बघणार आहोत. तुम्ही जर तुमचं आयुष्य नीट ऑब्झर्व केलं ना तर एक गोष्ट तुमच्या अशी लक्षात येईल की काही काही गोष्टी, काही काही घटना ठराविक कालावधीनंतर सतत तुमच्या आयुष्यात पुन्हा पुन्हा रिपीट होत आहेत. यालाच कार्मिक लूप, कार्मिक सायकल किंवा कर्माचं चक्र असं म्हटलं जातं. आपण सगळेच कर्माच्या या चक्रात अडकलेलो असतो, परंतु आपण त्याच्याकडे फारसं लक्ष देत नाही. आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो कारण आपल्याला ती गोष्ट माहितीच नाहीये. कोणी आपल्याला कधी कर्माच्या या चक्राबद्दल सांगितलंच नाहीये, तर आपल्याला कळणार कसं, नाही का? अवेअरनेस म्हणजेच जागरूकता आली की मग कर्माचे हे पॅटर्न्स हळूहळू डिझॉल्व्ह व्हायला सुरुवात होते आणि आपला आत्मा स्पिरिच्युअल अवेकनिंगच्या दिशेने हळूहळू पुढे सरकतो. अवेअरनेस आणि मुक्ती हाच ज्योतिषशास्त्राचा मुख्य उद्देश आहे आणि तुमच्या सगळ्यांचं योग्य मार्गदर्शन करणं आणि तुमच्या आयुष्याला एक नवीन दिशा देणं हा माझा मुख्य उद्देश आहे. सुरू करूयात आजच्या कर्मविश्लेषणाला. तुमचे भूतकाळातले पॅटर्न्स आपण बघितले ना तर ते असे दाखवत आहेत की इमोशनल गोष्टींमध्ये तुम्ही क्लॅरिटी ठेवत नाही. सगळ्या गोष्टी तुम्ही मनात साठवून ठेवता आणि डिसिजन्स घ्यायला तुम्ही खूप डिले करता. त्यामुळे मग परिस्थिती अजून गुंतागुंतीची होऊन बसते. सध्याला वर्तमान परिस्थितीत म्हणजेच करंट लाईफमध्ये सोडून देणं म्हणजे लेट गो आणि पुनर्रचना, रिस्ट्रक्चरिंग हे तुम्हाला शिकायचंय. जे टिकवण्यासाठी नाही किंवा जे तुमच्यासाठी नाही ते सोडून देणं अतिशय आवश्यक आहे. तुम्ही जर जॉबमध्ये असाल किंवा ऑफिसमध्ये काम करत असाल तर तुम्हाला असा अनुभव येईल की तुमच्याकडे असलेलं काम अचानक बंद झालं किंवा ती कंपनीच बंद पडली किंवा तुमची इंटरनल चेंज झाली. म्हणजे तुम्ही आत्ता ज्या डिपार्टमेंटमध्ये काम करताय तिथून दुसऱ्या डिपार्टमेंटला तुमची बदली झाली आहे किंवा तुमच्या कामाचं स्वरूपच बदललंय. म्हणजेच एकंदर बघितलं तर एका गोष्टीचा एंड आणि नवीन गोष्टीची सुरुवात असा टाईप इथे बघायला मिळतोय. त्यामुळे अजिबात घाबरून जाऊ नका, ही नवीन यशाची सुरुवात आहे. जुन्या गोष्टीचा एंड होऊन नवीन यशाचं द्वार तुमच्यासाठी ओपन होत आहे. एखादा नवीन प्रोजेक्ट किंवा नवीन जबाबदारी तुमच्यावर टाकण्यात येईल, ती मात्र तुम्ही अतिशय आनंदाने स्वीकारा. साईड इन्कम करण्याचे पण काही नवीन स्रोत तुमच्यासाठी ओपन होतील. लव्ह अँड रिलेशनशिपच्या बाबतीत बघितलं ना तर समजा एखादं नातं किंवा एखादं रिलेशन तुम्हाला आनंदापेक्षा किंवा रिलीफ मिळण्यापेक्षा त्रासच जास्त देत असेल तर आता तुम्हाला एक महत्वाचं डिसिजन घेण्याची वेळ आलेली आहे. ज्या नात्याचा, ज्या रिलेशनचा तुम्हाला त्रासच जास्त होत असेल ते नातं इथेच थांबवणं हेच तुमच्यासाठी योग्य कर्म ठरेल. तुमच्या घरामध्ये सुद्धा काही जुन्या चर्चा अचानकपणे डोकं वर काढतील. काही मतभेद सुद्धा होऊ शकतील. अशा वेळी तो विषय शांतपणे बंद करणं हेच तुमच्यासाठी सकारात्मक आणि पॉझिटिव्ह चेंजेस घेऊन येईल. या महिन्याचा तुमच्यासाठी स्पिरिच्युअल लेसन म्हणजेच आध्यात्मिक संदेश काय आहे तर विश्वास ठेवणं आणि ऍक्सेप्ट करणं. म्हणजे काय की जे संपतंय त्याला विरोध करण्याच्या ऐवजी ते ऍक्सेप्ट करा. ती सिच्युएशन ऑब्झर्व करा. जे चाललंय त्यांना सोडून द्या, लेट गो. जे तुम्हाला सोडून चाललंय ते तुमच्या आयुष्यात नवीन गोष्टीसाठी जागा तयार करतंय हे लक्षात घ्या आणि यामुळेच तुमचं कर्मही हलकं होतंय. एकंदर मार्च महिना हा तुमच्यासाठी चेंजेसचा आहे, पॉझिटिव्ह चेंजेसचा आहे, परिवर्तनाचा आहे. काही जुने अध्याय संपतील पण त्यातूनच नवीन दिशा तुम्हाला मिळेल. या वेळेला स्पष्ट निर्णय घेणं हेच तुमच्यासाठी योग्य कर्म ठरेल. अवेअरनेस म्हणजे जागरूकता आणि सकारात्मक दृष्टिकोन हेच तुमच्या यशाचं रहस्य आहे. श्री स्वामी समर्थ.